नमस्कार. मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेताजी जाधव. आपण पाहणार आहोत 5 फेब्रुवारीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम आज दिवसभराचा जर विचार केला, दिवसभरात राज्याला बहुतांश भागामध्ये ज्याच्यामध्ये घाटमाथ्याचा भाग असेल, सांगलीचा पश्चिम भाग, सातारा पश्चिम, पुणे पश्चिम, याचबरोबर रायगडचा पूर्व भाग असेल आणि अहिल्यानगरचा दक्षिण भाग असेल, तसेच नाशिकचा पश्चिम आणि पूर्व भाग असेल, तसेच नंदुरबार आणि अमरावतीचा उत्तरेचा भाग असेल. या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचं ढग पाहायला मिळालं, मात्र या ढगामधून कोणत्याही स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळाला नाही. याचबरोबर येणाऱ्या काही दिवसात राज्यात पावसाची शक्यता फार कमी आहे. मात्र थंडीचा जर आपण विचार केला, राज्यात काही भागामध्ये थंडी हलकीशी वाढण्याची शक्यता आहे, मात्र जास्त प्रमाणामध्ये नाही, कारण की उत्तरेला जे WD येतात, या WDच्या प्रभावामुळे राज्याचा विदर्भाचा उत्तरेचा भाग असेल, नागपूर, वर्धा, याचबरोबर भंडारा गोंदियाचा उत्तर भाग, याच भागामध्ये थंडी हलकीशी जाणवायला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर सध्या सिस्टम प्रणालीने वाऱ्याची दिशा जर पाहिली तर उत्तर भारतामध्ये जो WD होता तो पुढे सरकून गेला आहे. जसं WD पुढे सरकला आहे, जे या ठिकाणी क्लाउडिंग झालं होतं, म्हणजे ढगांचं वातावरण ते तयार झालं होतं, ते ढगांचं वातावरणही हळूहळू पुढे सरकलं आहे. याचबरोबर उत्तरेकडून दक्षिणेला वारं वाहत आहे. हे वारं थंडगार वारे आहे. याचबरोबर येणाऱ्या 8 तारखेला म्हणजे 5 तारखेला एक WD येईल, याच्यानंतर 8 फेब्रुवारीला अजून एक WD येणार आहे. त्याच्यानंतर 13 ते 14 फेब्रुवारीला अजून एक तिसरा WD हा उत्तर भारतामध्ये येण्याची दाट शक्यता. याचबरोबर वाऱ्याची दिशानुसार जर आपण पाहिलं तर उत्तरेकडून जे वारे येते ते वारे राजस्थानचा पूर्व भाग असेल, या राजस्थानच्या पूर्व भागापासून मध्य प्रदेशचा उत्तर भाग असेल, याचबरोबर उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल, या भागामधून परत हे बंगालच्या उपसागरात जात आहे. तसेच बंगालच्या उपसागरावरून वारे हे राज्याच्या दिशेला आहे. याचबरोबर गुजरात असेल, राज्याचा उत्तर भाग असेल, मध्य प्रदेश दक्षिण भाग असेल, छत्तीसगड, या भागामध्ये वाऱ्याची डिस्कन्टिन्युटी आपल्याला पाहायला मिळते, कारण उत्तरेकडून वारे येते आणि दक्षिणेकडून वारे येते. जे दक्षिण म्हणजे खालून जे वारं येतं दक्षिणेकडून येतं, म्हणजेच अरबी समुद्र असेल आणि बंगालचा उपसागर, या दोन्ही समुद्रातून जे वारं जातं त्या वाऱ्यामुळे ढगांचं वातावरण तयार होत नाही, क्लाउडिंग होत नाही, किंवा त्याच्यामध्ये आर्द्रता वारे नाही आहेत. सध्या हे गरम वारे आहेत. याचबरोबर उत्तरेकडून जे वारे येते ते वारे हे थंडगार वारे असतात. त्यामुळे राज्यात किंवा उत्तर भारतामध्ये थंडी हलकीशी वाढण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर आज दिवसभराचा मिनिमम टेम्परेचर म्हणजे थंडीचा जर विचार केला तर आजबरोबर राज्याच्या बहुतांश भागामध्ये टेम्परेचर हे जास्तच पाहायला मिळालं. खान्देशमध्ये जवळपास 19 ते 20 डिग्री सेल्सिअस, याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, तसेच कोकणाच्या संपूर्ण भागामध्ये 20 ते 22, काही ठिकाणी 25 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. याचबरोबर विदर्भाचा बहुतांश भागामध्येही 20 ते 22 डिग्री सेल्सिअस एवढं उच्चांकित मिनिमम टेम्परेचर त्या ठिकाणी पाहायला मिळालं. याचबरोबर मॅक्झिमम टेम्परेचरचा जर विचार केला, कोकणाचे संपूर्ण भाग असेल, याच्यामध्ये रायगड, पेण, अलिबाग, मुंबई असेल, डहाणू असेल, कल्याण असेल, तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोवा, दक्षिण गोवा, उत्तर गोवा, या संपूर्ण किनारपट्टीमध्ये 32 ते 34 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळणार आहे. याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा संपूर्ण असेल, खानदेश असेल, मराठवाडा आणि विदर्भाचा बहुतांश भाग, या भागामध्येही 30 ते 32 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. याचबरोबर अकोल्याचा भाग असेल, वाशिमचा काय भाग असेल, या ठिकाणी 32 ते 34 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतं. याचबरोबर चंद्रपूरचा काही 1-2 ते तालुका असेल, त्या ठिकाणी 32 ते 34 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळण्याची शक्यता. याचबरोबर साताऱ्याचा उत्तरेचा भाग असेल, म्हणजे शिरवळ असेल, वाई, महाबळेश्वर, याचबरोबर नाशिक पूर्व आणि छत्रपती संभाजीनगरचा पश्चिम भाग आणि अहिल्यानगरचा उत्तरेचा भाग, या भागामध्ये 28 ते 30 डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तर हे होतं येणाऱ्या 24 तासाचं राज्याचं हवामान अपडेट. जर आतापर्यंत हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की करा. धन्यवाद.